आताच आपण बघितलं मंत्री दादा भुसे यांनी केला लाडक्या बहिणींसोबत बस प्रवास। होय, आपण बघतोय आज पालकमंत्री दादा भुसे हे लाडक्या बहिणींसोबत बसनी प्रवास करतानाचे हे दृश्य। राज्य शासनाच्या मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाशिबिर संपन्न होत आहे। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या मोदी मैदानावर हे शिबिर संपन्न होत आहे। या शिबिरास नाशिक जिल्ह्यातून जवळपास 1 लाखपेक्षा अधिक महिला उपस्थित राहण्याची शक्यता आहे। सकाळपासूनच नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील पाऊस सुरू आहे। या कार्यक्रमास येणाऱ्या महिलांसाठी जिल्ह्यातून जवळपास 800 बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे। जिल्हाभरातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसने छत्रपती संभाजीनगर महामार्गालगत असलेल्या निलगिरी बाग या ठिकाणी महिलांना आणलं जात आहे। यावेळी नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील महिलांसोबत बस प्रवास केला। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला सर्व महिला भगिनींनी अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण इथेही बघाल लाखाच्या पुढे माता भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। महिला सन्मान योजनेच्या अंतर्गत अनेक योजना माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्या संपन्न होत आहे त्याला अतिशय चांगला प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्राच्या भगिनींकडून मिळतो आहे। निलगिरी बाग या ठिकाणी तालुका निहाय फलक लावून बस पार्किंगची सुविधा केली आहे। सकाळपासून पाऊस सुरू असताना देखील या ठिकाणी हजारो महिला सभास्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ऐकण्यासाठी येत आहेत। साधारणतः 2 ते 3 वाजेच्या दरम्यान मुख्यमंत्री यांचं कार्यक्रमस्थळी आगमन होईल आणि प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात होईल। तेव्हा पुढच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी 9 न्यूजच्या सोबत राहा। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे।